नमस्कार. तर आम्ही निघालो होतो अजिंठा लेणीला बसनी गावावरून, माझ्या माहेरावरून. तर चोपडा संभाजीनगर बस होती. कारण हा हायवे आहे. तर त्यामुळे इथून औरंगाबाद, जळगाव गाड्या सतत चालू असतात. पुणा मार्ग पण हाच आहे. तर आमच्या गावापासून जवळपास 18-20 किलोमीटर अजिंठा लेणी आहे. पण मला खूप वर्ष लागली जायला. तर आज मी पहिल्यांदा गेली होती यांच्यासोबत. तर यांचं चालू होतं अजिंठा लेणीला जायचं. तर मार्च महिना होता, त्यामुळे सगळीकडे हिरवळ तर नव्हती, पण कुठे कुठेच होती. तर अजिंठा लेणी इथे लिहिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर. तर नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळ किचन आणि ब्लॉगमध्ये. ब्लॉग खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मग 3 पार्टमध्ये आपण करूया आणि नक्की बघा. तर इथे लिहिलेलं आहे माहिती वगैरे, माहिती फलक. आणि इथे बस स्टँड आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस इथे वरपर्यंत नेऊन सोडते लेणीच्या इथे. कारण इथून दुसऱ्या वाहनांना तिथे एंट्री नाही आहे. तर इथे वाहनतळ आहे. इथे आपली गाडी वगैरे लावून द्यायची, पार्क करायची आणि त्यानंतर मग महाराष्ट्र शासनाची बस आहे, त्यानी मग आपण वर जाऊ शकतो लेणीच्या इथे. तर खूप असं बघण्यासारखं आहे. मला तर खूप वर्षांनी यांच्यामुळे बघायला भेटलं. यांचं चालू होतं आपण जाऊया म्हणून. तर आम्ही गेलो होतो प्राचीच्या पेपरसाठी. तर ते मध्ये सुट्टी होती म्हणून एक दिवस तिकडे गेलो होतो. इथे सहल आली होती मुलांची. तर लहानपणी शाळेत असताना खूप वेळा सहली जायच्या, अजिंठा लेणी, वेरूळ. तर आमच्या गावापासून एवढ्या जवळ असल्यावर पण मी अजूनपर्यंत बघितलं नव्हतं. तर आम्ही गेलो होतो सोबत जेवणाचा डब्बा घेऊन. अंकिता आम्हाला चांगली म्हणत होती बॅग वगैरे घेऊन जा, पण म्हटलं जेवणाचा डब्बाच तर न्यायचा आहे म्हणून आम्ही पिशवी घेऊन गेलो आणि सगळीकडे आम्हाला ते पिशवीच हातात घेऊन फिरावं लागलं होतं. तर इथे बसच्या इथे जायचा हा मार्ग आहे. आणूनही देतात बस आणि नेऊनही देतात, कारण दोघीकडचं भाडं असतं. त्यामुळे इथे छान असा पूल वगैरे बनवला आहे छोट्याशा ओढ्यावर. तर इथे आलं आहे बस स्टँड. तर इथेच या बस लागलेल्या असतात. सोयगाव डेपोच्या या बस आहे, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं अजिंठा लेणी. आणि आम्ही असतो जळगाव जिल्ह्यामध्ये, जेमतेम 20 किलोमीटरचा पण फरक नसेल. तर ह्या सोयगाव डेपोच्या गाड्या आहे, म्हणजे सोयगाव डेपो येतो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर इथे तिकीट काढायचं चालू होतं. तर 30 रुपये रिटर्न तिकीट होतं यायचं आणि जायचं. तर इथे पहिलेच तिकीट काढून घेतात. नंतर शिवशाही बस इथे लागलेले आहे. मी चढली होती बसमध्ये आणि भरपूर असे फॉरेनर लोक वगैरे पण आलेले होते. तर इथे जायची मजा म्हणजे श्रावण महिन्यात तर दिवाळीपर्यंत, समजा जानेवारी महिन्यापर्यंत खूप छान वाटत असेल, हिरवळ वगैरे असं असेल तर. कारण आम्ही गेलो होतो मार्चमध्ये, तर सगळं वाळलेलं वगैरे सुकलेलं होतं. पण तरी पण जायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. तर पावसाळ्यामध्ये तर छान असे धबधबे वगैरे. आमच्या गावची जी नदी आहे, वाघूर नदी पौरची, तिचा उगम इथूनच होतो. तर फॉरेनर वगैरे पण बसले आमच्यासोबत. आम्ही पुस्तक घेतलं होतं एक माहितीसाठी आणि तिथेच वाचत पण बसले होते प्राचीचे पप्पा गाडीमध्ये. मग गाडी सुरू झाली, कारण पूर्ण बस भरल्याशिवाय ते नेत नाही. एक बस भरली की दुसरी बस, 2-3 बसेस आहे त्यांच्या, तर त्या फेरी करतात. तरी ते सगळं उन्हाळ्यामुळे वाळलेलं होतं. फक्त जे पळसाचे झाडं होते त्यांना छान फुलं आलेले होते, कारण होळीच्या दिवसावर पळसाच्या झाडांना फुलं येतात आणि आता पानगळती होते या दिवसावर झाडांची. तर छान असं देणगी लाभलेली आपल्या भारताला अजिंठा लेणी. आणि ज्यांनी जी मेहनत घेतली करण्यासाठी तर अप्रतिम अशी आहे. जेव्हापर्यंत मी बघितलं नाही तोपर्यंत मला याच्याबद्दल काही वाटलं नव्हतं, पण जेव्हा मी बघितली तेव्हा खरंच कळलं की त्या जमान्यातल्या लोकांनी कसं काय एवढं काम केलं होतं. तर इथे बसनी सोडलं आहे बाहेर, वरपर्यंत आलो आहे. आता ही नदी आहे आमच्या गावची, इथूनच उगम होतो नदीचा, या डोंगरांमधून अजिंठ्याच्या. तर इथे माहिती फलक वगैरे लावलेले होते. तर इथे एंट्री फी आहे 60 रुपये. एंट्री फी म्हणजे आपल्या भारतीय लोकांसाठी 60 रुपये आणि विदेशी लोकांसाठी 600 रुपये तर अशी एंट्री फी इथे घेतात. तर इथे चेकिंग वगैरे झाली, नंतरच त्यांनी आतमध्ये सोडलं होतं. सगळीकडे धबधब्यांचे वगैरे निशाण आहे. तर इथे चेकिंग वगैरे झाली, नंतर मग तिकीट देऊन काउंटरला आतमध्ये सोडलं. विस्तीर्ण असं वडाचं झाड आहे आणि इथून लेणीची सुरुवात होते जायला.
इथूनही आहे आणि तिकडून बाजूने पूल आहे त्याच्यावरून पण आहे. पण ज्याला माहिती नाही तो सहसा इथूनच जातो पहिले. तर मी त्या 2-4 पायऱ्या चढली तेव्हा थकून गेली होती. गुफावर इथे लिहिलं आहे जाण्यासाठी मार्ग. आणि खूप दूरपर्यंत मग गेल्यावर नंतर पुढे परत तिकीट दाखवावं लागतं. कारण पूर्णपणे जोपर्यंत चेकिंग वगैरे होत नाही तोपर्यंत ते आतमध्ये सोडत नाही. कारण संरक्षणाच्या दृष्टीने चांगलं आहे. प्रत्येकडे गार्ड वगैरे ठेवलेले होते प्रत्येक गुहेच्या बाहेर. तर बघू शकतो लांबून दिसत होती. सगळ्या ठिकाणी माहिती फलक वगैरे लावलेले. पावसाळ्यात खरंच खूप सुंदर वाटत असेल इथे यायला. जेव्हा वेळ भेटला तेव्हा आम्ही गेलो होतो. इथे परत चेकिंग झाली, तिकीट वगैरे चेक केले आणि नंतर आम्हाला मग आतमध्ये सोडलं. तर सगळ्यात पहिल्या गुफेमध्ये आलो होतो आम्ही. छान असं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. तर खरंच आपण भारावून जातो जेव्हा आपण ह्या गुफा वगैरे बघतो. आणि जे कौशल्य कला कौशल्य आपल्या जुन्या लोकांचं वगैरे. तर बौद्ध शैलीला अर्पण ही गुफा आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गुफांचे वर्णन वगैरे बघूया. आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.